लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। यवतमाळ जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची चौकशी करा, मनसेची मागणी। अनेक पात्र विद्यार्थ्यांना डावलल्याचा मनसेचा आरोप। बातमी आहे यवतमाळ येथून। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळवण्यासाठी शासनाच्या वतीने मूलभूत शिक्षणाचा अधिकार ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येते। या अंतर्गत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना आपल्या हक्काच्या शाळेत प्रवेश देता येतो। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सीबीएसई आणि इतर खाजगी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा आणि त्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावे या आशेने सर्वसामान्य पालक शासनाकडे अर्ज करतो। या शिक्षण प्रणालीत SCERT या शासनाच्या संस्थेमार्फत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात। त्यानुसार सर्व शाळांना त्यांच्या एकूण प्रवेशाच्या 25% विद्यार्थी या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रवेश देणे बंधनकारक असते। याच प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अनेक तक्रारी मनसेला प्राप्त झाल्या। त्या अनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांनी आज अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन हा आरटीईचा भोंगळ कारभार त्यांच्या निदर्शनास आणून दिला। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधित प्रकरणाची चौकशी करून कोणत्याही विद्यार्थ्याचा अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले। शासनाच्या निर्देशानुसार अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही योजना राबवली जाते असे सांगण्यात येते। परंतु नुकतंच उमरखेड तालुक्यातील संदीप पंजाबराव चंद्रे राहणार हरदळा या पालकाने आपल्या मुलीसाठी सान्वी संदीप चंद्रे राहणार हरदळा हिला आरटीई नुसार स्वामी विवेकानंद विद्यालय येथे प्रवेश मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता। अर्ज क्रमांक 25YA001460 त्या अनुषंगाने SCERTच्या संकेतस्थळावर कुमारी सान्वी संदीप चंद्रे हिचा पहिल्या यादीतच स्वामी विवेकानंद विद्यालय हरदळा येथे प्रवेश निश्चित झाला असे दर्शवण्यात आले। त्या संबंधीचा मेसेज त्याच्या अधिकृत मोबाईलवर सुद्धा आला। त्या अनुषंगाने त्यांनी उमरखेड गट शिक्षणाधिकारी सतीश दर्शनवार यांच्याकडे संपर्क केला तर त्यांनी तुमच्या मुलीचा नंबर लागला असून त्या संदर्भात येत्या महिन्याभरात सर्व प्रक्रिया पार पडेल असे सांगण्यात आले। त्यानुसार संदीप चंद्रे यांनी महिनाभर उमरखेड गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे चक्रा मारल्या। त्यानंतर त्यांना असे सांगण्यात आले की तुमच्या मुलीचा प्रवेश रद्द करण्यात आला असून त्या जागी इतर कोणाचा प्रवेश झाला आहे। सर्व प्रक्रिया पारदर्शक असताना सुद्धा संदीप चंद्रे यांना कोणत्याही प्रकारची सूचना अथवा माहिती न देता प्रवेश रद्द झालाच कसा असा सवाल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी केला। वरील घटनेचा संदर्भ पाहता संपूर्ण जिल्ह्यातही असाच प्रकार घडून काही संधी साधू लोकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी खऱ्या गरजू विद्यार्थ्यांचा हक्क मारून प्रवेश घेतला नाही ना अशी शंका व्यक्त होतीये। त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यामध्ये SCERT नुसार झालेल्या सर्व प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच उमरखेड तालुक्यातील या प्रकरणातील नेमके दोषी कोण याची सुद्धा चौकशी करून संबंधितावर कारवाईची मागणी या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे सादिक शेख यांनी केली। या प्रसंगी प्रामुख्याने संदीप चंद्रे, तुषार चोंडके, सौरभ असिंकर, शिवम नंदुरकर, सोनू गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते। अंतर्गत झालेल्या प्रवेश प्रक्रियेवर मनसेने आज आक्षेप नोंदवला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे। उमरखेड येथील एका घटनेमध्ये एका मुलीचा आरटीई अंतर्गत 1 नंबरवर पहिल्या यादीत नंबर लागला असतानाही तिला कुठल्याच प्रकारचा महिनाभर फिरून सुद्धा प्रवेश देण्यात आला नाही। अशा प्रकारचा घोळ हा संपूर्ण यादीत होण्याची शक्यता आहे। मनसेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांना आरटीई अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली त्या सर्वांची चौकशी करावी आणि गट शिक्षणाधिकारी उमरखेड यांची सुद्धा या प्रकरणात चौकशीची मागणी मनसेच्या वतीने इथे करण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.